नेहा वगैरे स्वागत करते तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने काजू मसाला रेसिपी घेऊन आले आहे। चला तर स्टार्ट करूया। तर हे 100 ग्रॅम काजू घेतलेले आहे मी कट करून, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, जिरा घेतलेला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहे, खडे मसाले घेतलेले आहे, आलं लसूण घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कट करून, कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल आहे। तर हे मी गरम पाणी ठेवलेलं आहे। आपल्याला यामध्ये हा उभा चिरलेला कांदा आणि अर्धे काजू आपल्याला टाकायचे आहे। तर आपलं गरम पाणी झालेलं आहे। आपण कांदा ॲड करायचा आहे व अर्धे काजू ॲड करायचे आहे। थोडे सॉफ्ट झाले की काढून घ्यायचे आहे। आपल्याला पेस्ट तयार करायची आहे त्याची। तर आपला काजू आणि कांदा बऱ्यापैकी उकळलेला आहे आणि सॉफ्ट पण झालेला आहे। आता आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटण तयार करायचं आहे। तर गॅसवर मी फ्राय पॅन ठेवलेला आहे, चांगला गरम झालेला आहे। आपण तेल ॲड करूया आणि काजू आपले चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करायचे आहे। तर काजूला चांगला गोल्डन कलर आलेला आहे। आपण आता काढून घेऊया काजू। तर काजू आणि कांद्याची पेस्ट मी मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे। हे बघा, चांगलं बारीक करायचं आहे। तर फ्राय पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे, अजून थोडं आपण ॲड करूया। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला जिरं टाकायचं आहे, खडे मसाले टाकायचे आहे, तेजपत्ता, कांदा ॲड करायचा आहे बारीक। तर कांदा आपला चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। तर आलं लसूण आपल्याला थोडं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। तो कांदा आपला थोडा फ्राय झालेला आहे। आपण आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि हिरवी मिरची ॲड करायची आहे। तर कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता आपण टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो चांगले गळेपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहे। तर टोमॅटो आपले चांगले शिजलेले आहे। आपण आता मसाले ॲड करायचे आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला कांदा आणि काजूची ग्रेव्ही ॲड करायची आहे यामध्ये। तर थोडं गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये। तर मी यात थोडं गरम केलेलं पाणी ॲड केलेलं आहे। तर भाजीला तरी येईपर्यंत आपल्याला ठेवायचे आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। थोडी कसुरी मेथी ॲड करायची आहे आपल्याला। तर भाजीला आपली चांगली तरी आलेली आहे। आता आपण काजू ॲड करूया आणि 5 मिनिटं फक्त ठेवायचं आहे गॅसवर, मग काढून घ्यायचे आहे। तर आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया व काढून घेऊया बाउलमध्ये भाजी। तर आपण भाजी काढून घेऊया आता। तर मी भाजी काढलेली आहे। आता आपण थोडीशी फ्रेश क्रीम वरून ॲड करूया व 2-3 काजू टाकूया वरून गार्निशिंगसाठी। तर
तर तयार आहे आपली काजू मसाला रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.